इथे काय करतेस तू? तुझं काय काम आहे इथे? वर तोंड करून म्हणाली होतीस ना इथे येणार नाहीस वगैरे. इकडे काय होतंय त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये. जा तू जा. काय? माझा याच्याशी काही संबंध नाही. माझा नाही तर कोणाचा संबंध असणार आहे तिलोत्तमा? तुझा एक मुलगा भर मांडवातनं मुलीला पळवून आणतो, बळजबरी तिच्याशी लग्न करतो, आणि आता इथे एका सुनेला घराबाहेर हाकलून देऊन तू तुझ्या एका मुलाचं बळजबरी लग्न लावतेस. तू विसरतेस तिलोत्तमा, ती जी पळवून आणली ना तुझ्या मुलाने मुलगी, माझी मुलगी आहे. आणि जिला तू हाकलून दिलायस ना तीही मला मुलीसारखीच आहे. मग आता तूच सांग, या सगळ्याशी माझा नाहीतर आणखीन कुणाचा संबंध आहे? हा? जबरदस्ती नाही असं वाटतंय तुला? तारा येते. इथे पुढे उभी राहा. आता तुझ्या आईला सांग सत्य काय आहे ते. तुला बळजबरी जबरदस्ती आम्ही इथे घेऊन आलोय का तू स्वतःहून तुझ्या आईच्या घरातून पळून गेलीयस आणि स्वतःहून तुझ्या मर्जीनं माझ्या मुलाशी लग्न केलंयस? खरं काय आहे ते सांग तुझ्या आईला. मम्मा, मी सोहमशी माझ्या मर्जीने लग्न केले. यात कोणी कसलीच जबरदस्ती केली नाहीये माझ्यावर. झालं? कळलं खरं काय ते? तेव्हा तुझ्या मुलीला आम्ही जबरदस्ती वगैरे घेऊन नाही आलो. तिने स्वतःहून स्वतःच्या मर्जीनं माझ्या लेकाशी लग्न केलंय. खरं तर माझी काही मान्यता वगैरे नाहीये बरं का या सगळ्याला. माझा काहीच हात नाही या सगळ्यात. काय मग लग्नानंतर गाणं गाणार आहेस ना का सोडून देणार आहेस? नाही माहित, काही ठरवलं नाहीये ना. काय नाही माहित? हे तुला ठरवावं लागतं तारा. हा, ठरवावं लागणार आहे तुला. तारा तुला एक सांगते, हे घर आहे ना, हे घर, या घरात तू जोवर तुझं अस्तित्व गायिका तारा वझे म्हणून टिकवून ठेवशील ना तोवरच तुला किंमत आहे. नाहीतर या घरात तुला पाय पुसणीची किंमत मिळणार नाही ग. मी ओळखते यांना. त्यामुळे गाणं गायचं नाही गायचं हा डिसिजन घेण्याचा तुला काही हक्कच नाही आहे. रादर तुला गावच लागणार आहे तारा. म्हात्रे सोबत 7 गाण्यांचा कॉन्ट्रॅक्ट केलाय आपण, विसरलीस का? कळतंय का? आहे ना लक्षात? तारा, आपण 25 लाख ॲडव्हान्स घेतले. तू जर आता गायला नकार दिलास तर त्या 25चे 50 लाख रुपये मला नुकसान भरपाई म्हणून भरावे लागतील. आणि हा ना, हा सगळ्यात तुझा केलेला मूर्खपणा आहे. त्याचं ओझं मी का वाहू? हा, तारा, चुकूनही गाणं थांबवण्याचा विचार केलास ना तर आधी ते 50 लाख माझ्या पुढ्यात टाकायचे आणि मग कर तुला काय करायचंय ते. कारण एक लक्षात ठेव,
म्हात्रे आज ना उद्या जेलमधून सुटून बाहेर येईल आणि त्याने बाहेर आल्यावर तुझ्या आवाजाचं सत्य सगळ्या जगासमोर आणलं तर काय करणार आहेस? हा, जगासमोर सोडच, या घरात जेव्हा ते कळेल ना तेव्हा काय करशील? कसा सामना करणार आहेस तू यांचा? केलाय विचार? मम्मा, अगं पहिल्यांदा घरी आली आहेस तू आणि आताही माझं लग्न झालंय. मी माझ्या आयुष्यभराचा जोडीदार निवडलाय आणि मी त्या घरात तुझ्या डोळ्यासमोर नाही राहत ग आता. तर या सगळ्या गोष्टींचं तुला काहीच कसं नाही वाटत? आताही तुला पैशांचा आणि बिझनेसचाच विचार करायचाय? मम्मा, आता तर या क्षणाला मला जवळ घे, माझी त्याच्यावर माया कर, निदान आशीर्वाद दे मला. तो अधिकार तू कधीच गमावलाय तारा. मला आता तुझ्यात आणि तुझ्या या संसारात, तुझ्या खर्चांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. मला फक्त आता इतकंच तुला सांगायचंय की आता इथून पुढे नियोजित केलेले सगळे कार्यक्रम, सगळ्या रेकॉर्डिंग्स मला वेळच्या वेळी पूर्ण झालेल्या हव्या. तू त्या कशा मॅनेज करतेस, कोणासोबत मॅनेज करतेस, ते आता तुझं तू बघायचंस. फार मोठी झालीयस ना, मग आता कर मॅनेज.